नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बघा, तर आता वाजले सकाळचे 9 आणि आमची काय काय कामं झाली दाखवते तुम्हाला. तर हे बघा, इकडं भांडे वगैरे घासून झाले, आमचे कपडे भिजत घातलेले मी. आणि आई आज सकाळीच गेल्या एक कारी भरायला, तर येईल आई आता अर्ध्या एक घंट्यामध्ये. तर इकडं बघा, माझा स्वयंपाक वगैरे झाला, घर वगैरे आवरलं मी, इकडचं दिसत असन. आणि इकडं बघा किती पसारा पडलेला आहे. काय झालं, सकाळी सोनूला खूप थंडी वाजत होती आणि त्याचं जे स्वेटर आहे ते खराब झालेलं होतं. तर तो म्हणे माझं जे नवीन स्वेटर आहे ते काढून दे. तर सगळं शोधलं मी, पण मला काही स्वेटर सापडलं नाही. बघा ताई, इकडं एवढा मोठा पसारा पडलेला आहे, कुठं कुठं काही काही कोंबून टाकलेलं आहे आम्ही, तर त्याच्यामुळं काहीच सापडत नाही आहे. तर आज म्हटलं थोडंसं आवरूनच घेते, म्हणजे जिथली वस्तू तिथं सापडती. आणि सकाळी तो पूजा पण करून गेला बघा. तर हे बघा, त्याची पूजा वगैरे झाली आणि हा सगळा पसारा वगैरे पडलेला आहे, हे बघा. तर आज समूचं पण आवरते आणि आमचं पण सगळं आवरून घेते. आणि आजी समूला झोका देते. आत्ताच तिला मी झोपू घातलं बघा. ती रात्रभर परेशान केलं सकाळी पण लवकर उठून गेली होती. तर आता तिला खाऊ घातलं आणि झोपू घातलं. तर बघत राहा व्हिडिओ पुढं. तर आता वाजले बघा सकाळचे 12:30-1 वाजला असतं ना आता. आणि हे आपले जे लोक येतात त्यांना बसायला हे टाकून ठेवलं मी, खुर्च्या कमी असल्यामुळं बाज पण टाकून ठेवली आणि असं आवरून घेतलं बघा इथं. तर इकडं सोनूच पप्पाचं काम चालू आहे बघा. आणि समू काय करते, तर हे बघा, सकाळी दाखवलं मी व्हिडिओत किती पसारा पडलेला होता. आणि सोनूचं स्वेटर हरवलेलं होतं बघा. तर स्वेटर काही मला सापडलं नाही ताई. आणि त्याच्या निमित्ताने माझं सगळं आवरणं तरी झालं. सापडेल कुठंतरी ठेवलेलं असेल मी कोंबूनच, कारण की पसाराच एवढं झालेलं आहे. तर हे बघा, इकडं झालेली आपली पूजा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि बघू शकता सगळं घर माझं व्यवस्थित आवरणं झालेलं आहे बघा. हे बघा, आणि इकडं समू झोपली बघा आत्ताच आंघोळ करून. आई तिला झोका देतीये. आणि मी आज शेतात जाणार आहे बघा ताई. आणि मी आज शेतात जाणार आहे. आई सांगत होत्या की आपल्या गावाचं पाणी भरणं झालं. आमच्या गावाला एक पाणी कमी पडू राहिलं बघा, कारण की सगळ्या विहिरीचं पाणी उपसलं म्हणे. तर मी दाखवते विहिरीत किती कमी पाणी राहिलेले ते तुम्हाला. आणि गव्हात हुरड्यात आला म्हणे गहू, तर तो पण दाखवते. आणि येताना कांद्याची पात आणि लसणाची पात, कोथिंबीर घेऊन येते. आई मी आलो बघा आता शेतामध्ये. आणि आई दाखवणार आहे आमचा गहू कसा आहे, तर सोडून दाखवती की त्याच्यामध्ये बघा कशी हिरवे गहू, म्हणजे हुरड्यात आला का नाही, अजून हुरड्यात आला पण बाळ हुरडा आहे. बाळ हुरडा आहे म्हणे. हुरड्यात आला तर आपण त्याचा हुरडा खाणार आहे. तर कसं झालेलं आहे गहू दाखवते तुम्हाला. आणि आपल्या मेथीला फुलं आले ते पण दाखवते बघा समोरच्या कॅमेऱ्याने. तर आलो बघा आपण आपल्या भाजीपाल्याकडं. तर इकडं कोथिंबीर आहे आपली, खुडून नेतो म्हणून त्याला काही फुलं आले नाही आहे ना, नाही, खुडून मस्त कवळी कवळी आहे. इकडं आपला पालक आहे पा, शेपू बी खुडून नेतो. हा शेपू बी खुडूनच नेतो. पण मेथी नेणंच झाली नाही आमची आहे ना त्या, कारण हा पलीकडं मेथी दाखवली होती बघा ताई मी तुम्हाला. मग ती मेथी नेल्यामुळं याच्याकडे लक्षच नाही. तर याला बघा कशी फुलं आलेली दिसत असेल तुम्हाला. पाणी भरायची ती दुसरी टाकू. हा, आणि मोठी मोठी पण खूप झालेली ती, हे बघा छान. आता लसूण पण मस्त झाला, कांदे पण छान झाले बघा. आणि शेंगड्याला बघा किती छान फुलं आले ताई. आता मस्त शेंगड्या येणार आहे. हरभरा पण आहे खायसाठी लावेल. हा, या हरभरा आहे, आता याला मस्त फुलं आलेले आहे. तर याचा उरडा कधी होईल? आता याचा हुरडा अजून महिन्यात. 1 महिन्यामध्ये आपल्याला हरभरा खायला येणार आहेत. आपण आता इथंच हरभरा भाजणार आहे, दाखवूच तुम्हाला. आणि इकडं आई लेंडराची गोणी भरून ठेवलेली बघा. काल तिकून आणली ती पाणी भरता. मक्का आपण काढली ना, तर मक्काचे जे खालचे राहतात त्याला लेंडर म्हणतात आमच्याकडं. तर ते इतके छान जळता बघा, त्याच्यावरच आम्ही पाणी तापवतोय सध्या, कारण की आमची अजून इकडं सोय काही झालेली नाही पाण्याची. तर आणि हे बघा किती सुंदर वाटू राहील ताई, मस्त फुलं इथून तिथून सगळे. जवळून दाखवते मी तुम्हाला किती कवळ्या कवळ्या शेंगड्या आलेले आहेत, हे बघा. तर माल आला त्याला आता भरपूर माल आला, खाल्ल्याच जात नाही आता याचा माल, इतक्या शेंगड्या येते त्याला. जर आमच्या सगळ्या भावकीने जरी नेल्या तरी त्याच्या शेंगड्या कमी पडत नाही. एक जरी झाड असलं तरी पुरतं ते. तर कोणाला लागल्या ना त्या तर घेऊन जा म्हणा, कारण की नंतर काय होत्या निब्बर होत्या. मग कवळ्या कवळ्याच नेल्या ना त्यांनी, तर आपल्याला बी ताज्या ताज्या येत राहत्या आणि त्यांना बी खायला भेटून जातं. आणि इकडं लावेले आईने आलू. याला कधी येणार आहे काय माहिती आलू आता. याला येते ना आता शिमग्याला आलू.
तर असे थोडेसे लावलेले होते, घरामध्ये कोंब आले होते तर. आणि ही ही मागली भाजी. ही मागची मेथी बघा आमची, तर ही सुकली आता थोडीशी, हिला पाणी कमी दिलं गेलं वाटतं, थोडी सुकेल. भरपूर दिलं तर पण ते उतर नाही ना, तुंबलं नाही त्याच्यात पाणी. हा उत्तळ जागा आहे, उत्तळ. मग लसणाचं याचं बी तिकून वाळतं इकून ऋतू. आणि इकडं तुम्ही ते मागून मुळे लावलेले ते आहे का? हा तर इकडं मुळे लावलेले बघा आईनी. आणि आमचं पाणी गेलं म्हणते बाई विहिरीचं. तर आमच्या हे बघा कांदे पण किती छान दिसते येते आपले. कांदेले खात जमले, कोणी बी म्हणतं खात जमले कांदे. कांदे मस्त जमले पहा. कारण की आम्हाला माझ्या मावशीकडून रोप आलं होतं बघा कांद्याचं ताई, आणि लवकर लावले गेले आमचे कांदे, तर लवकरच येतात. कारण की आता जसं आपल्याला लसूण आहे तेवढ्यालेच असते कांदे आहे ना, जर उशिरा लावले असते तर हे रोप मोठं भेटलं आणि लवकर लावले गेले. तर माझ्या मावशीने दिलं होते सगळं रोप आम्हाला. तर मस्त कांदे येणार आहे. आता गप्पू तर माझ्या आईला काही देणार आहे मी याच्यातले, आणि काही आम्ही ठेवणार आहे. थोडा लसूण पण देईन तिला, कारण की शेती नसल्यामुळं त्यांचं काही लावणं होत नाही, आणि आम्ही लावलेले शिल्लक तर देऊ थोडं थोडं. एक आरीच बस होती. हा एकच आरी बस होती म्हणते आत्या, कारण की एकच आरी आपल्याला 12 महिने जाते आहे ना. आज किती लसूण होता तर हा आजूक हे लसूण आम्ही विकतच नाही आणला बघा लसूण, तोच लसूण पुरला आम्हाला. आणि आज आपण मस्त कांद्याची पात, लसणाची पात आणि कोथिंबीर नेणार आहे. आपण आज खंडोबाला जाणार आहे आता भोकरदनला. तर मी आजूक ते मंदिर बघितलेलं नाही ताई, इतक्या वर्ष झाले माझ्या लग्न, आणि आताच्या लग्नाला एवढे वर्ष झाले त्याला कोणी नेलं नाही. तर आता दोघी मिळून आम्ही सोनूच्या पप्पाला काही करून म्हणून चालाच म्हणणार आहे. किती त्यांच्या मागं कामं असले तर की आम्हाला एक अर्धा 1 तास न्या, आणि एका ठिकाणी आणखी जायचं आहे आपल्याला. म्हणजे आमची सीताजी तर ड्युटी करती ज्या हॉस्पिटलला, तर त्या मॅडमनी बोलवलेलं आहे आरूला आणि समूला. त्या आज त्यांची इथं सवासणी आहे. तर समूला तर काही चालत नाही कुंकू वगैरे लावायला, पण त्यावेळी नाही एक घास खीर तरी खाईन ती. तर या, तर आम्ही आता मी, आत्या, आरू, समू, सोनूचे पप्पा आपण सगळे आम्ही जाणार आहे त्यांच्या घरी. तिथं त्यांचं दोघीचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही खंडोबाला जाणार आहे. तिथं जागीच मंदिर आहे बघा खंडोबाचं. तर आणि इकडं बघा तुम्हाला दाखवते मी, दिसतात बांधेल नाही आमची विहीर. हे बघा पाणी तर दिसणारच नाही तुम्हाला, खूप पलीकडे येते. थांबा मी बघते दिसलं तर. तर नाही दिसत आहे बघा ताई, कारण की बांधलेली नाही विहीर. आणि हे बघा असं खाली ढसाळाली येते, इथून उतरता येत नाही, पडायची शक्यता आहे. आणि असं पूर्ण जाळवण झालेलं आहे. तर ही विहीर पण आम्हाला बांधूनच घ्यायची बघा, पूर्ण अडचण आहे इथं. तर चला आपण आता गव्हाच्या वावरात जाऊ. तर इकडं आईनी पाईप लावलेला आहे, तर दाखवतो तुम्हाला. इकडं भरलेला आहे गहू सगळं, चिखल असं नाही ना. तर हे बघा असा गहू आहे आपला, मस्त जमला आहे ना. मग गहू एकदम आहे. त्याला असं चोळून दाखवा. तर आई चोळू राहिले बघा, ते असे आले हे बारीक बारीक पडले. बारीक बारीक आले. हा आता ह्या पाण्यात चांगलं होतं ते. अजून एक पाणी असलं की येतो आपला गहू आहे ना. एक लागत होतं पण एक नाही भेटत आज. सगळं यायला भेटतच नाही आहे ना, नाही कारण की एक आरी बी होणं मुश्किल आहे बघा. तर इतकं पाणी कमी झालं बी पुरत नाही ते. तर आज आता एक आरी राहिलेली तेवढी आई भरून घेईल, आणि लवकरच आम्ही स्वयंपाक करून खंडोबाच्या दर्शनाला जाणार आहे ताई. तर बघत राहा व्हिडिओ पुढं. गहू कसा आहे आमचा सांगा आता. आई म्हणताय गहू कसा आहे सांगा, तर कमेंट करून नक्की सांगा बरं का ताई आमचा गहू कसा आहे. तर एवढा काय आपण घरी खायला ठेवणार नाही बघा. तर एक 4-5 क्विंटल घरी ठेवू, बाकीचं आपण विकणारच आहे. तर आईने बघा इकडचा गहू घेतला, इकडं पाणी कमी पडलेलं आहे. तर ते बघा त्याच्यामध्ये कसे गहू दिसत आहे. तर असे झाले बघा ताई आपले गहू. अजून 8-1 दिवसांना आपला हुरडा होतो आहे ना त्या. तर 8-1 दिवसांना आम्ही शेतातच हुरडा भाजणार आहे आंब्याच्या झाडाखाली. तर दाखवू तुम्हाला. हे लगे आज वाढला चालतो, हे लगे आज भाजला चालतो. तर ताई आपले बघा मुळे बाहेर कसे आले दाखवते मी तुम्हाला. बघा हा मुळा किती बाहेर आला जमिनीच्या, हे बघा पूर्णची पूर्ण बाहेर येतो. आणि इकडं पण बघा हा छोटा पण बघा. याच्यावरून काय झालं, माती निघून गेली तर उघडे पडले बघा ते मुळे. इकडं पण भरपूर मुळे. आपली काही चटणी करणंच झाली नाही, एक पण मुळा मोठा झाला नाही, सगळे कवळे कवळेच खाल्ले बघा आपण.
तर आता मी इकडं ना लसणाची पात खुडून घेते ताई थोडीशी आपल्याला भरतासाठी. इकडं कांद्याची पात घेते बघा मी. तर इकडं बघा थोडीशी कोथिंबीर घेतली मी. आई म्हणे आहे पण मग थोडी नेते बघा, वरणाला वगैरे लागणच ना, तर शिल्लकची ही कोथिंबीर घेतली बघा ताई. तर हे बघा ताई, लसणाची पात, कांद्याची पात आणि कोथिंबीर घेऊन चालले मी घरी. आणि लवकरच स्वयंपाकाला लागून जातो आम्ही, कारण की आम्हाला लवकर जायचंय. तर चला मग. मक्का आहे बघा, तर यांनी पण चांगले कणस टाकलेले मस्त. याचा पण 15-20 दिवसामध्ये हुरडा होईल. तर याचा पण छान हुरडा बाजू आपण दाखवते तुम्हाला मी, किती मोठे मोठे कणस आलेले आहेत. हे बघा, हे बघा ते. तर असे छान कणस आलेले. तर याचा नक्की हुरडा खाऊ आपण शेतामध्ये. त्या दिवशी दाखवलं होतं मी तुम्हाला, किती कापूस फुटलेला होता बाई बघा ताई याचा. तर आमच्या सासूबाईंनी हा कापूस वेचून घेतला. चुलत सासूनी माझ्या, त्यांचं शेत येतं. तर असं दिसू राहिलं आता काही नाही, 4-2 बोंड्या राहील तर तेवढ्या काढून घेतलं की झालं. यावेळेस आम्ही कापूस नाही लावलेला, तर मला पण थोडासा कापूस न्यावा लागणार आहे वेचून. तर त्यांना विचारून मी इकडचे 4-2 बोंड नेणार आहे, कारण की देवाला वातीसाठी कापूस लागणार आहे बघा ताई. पाणी तर काही तुम्हाला दाखवता नाही आलं मला, कारण की विहीर म्हणजे बांधलेली नव्हती. तर 20 शेजारी विहीर आहे आमच्या, ती दाखवते की पाणी किती कमी आहे आमच्याकडं. ती पलीकडचं जे दिसतंय ना ते तुम्हाला, तर ते पण माझ्या दिराचं शेत आहे बघा, दाखवते. तर त्यांनी घास टाकलेलं आहे ताई. घासाने मी ती सेम दिसते बघा, ओळखूच येत नाही काय येतं. आणि कोणी कोणी ना म्हणजे घासाची भाजी पण करतं. आणि त्यांच्या पण पपया दाखवते मी तुम्हाला आता कशा येतं जवळून. तो हे बघा किती मोठ्या मोठ्या पपया आहे त्यांच्या, बघू शकता. असं बांधाला त्यांचं झाड आहे बघा हे पपईचं. आणि इकडं त्यांचं घर आहे, तर तिथपर्यंतच त्यांच्या 3-4 पपया आहे वाटतं. हे बघा समोर दिसत असन. इकडं वांगे आहे आणि इकडं मेथी टाकलेली आहे. इकडं घास आहे गायींसाठी, बकऱ्यांसाठी. तर मी दाखवते आता बघा तुम्हाला माझ्या दिराची विहीर. आमच्या विहिरीत तर काही मला तुम्हाला पाणी दाखवता नाही आलं, तर त्यांच्या विहिरीत दाखवते मी तुम्हाला पाणी. तर हे बघा पूर्ण विहीर खाली गेलेली. तर ही पूर्ण विहीर भरलेली राहते गच्च इथपर्यंत. तर अजून तर उन्हाळा पण नाही लागला बघा. आणि आम्हाला प्यायचं पण खूप वांदे होणार आहे, कारण की आता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 1-2 टाक्या पाणी बघा. आणि याच्यामध्ये अशी पारवे वगैरे बसलेले राहते. पारव्याने पिल्ले पण दिलेले बघा ताई तिकडं खाली. तर अशी विहीर आहे त्यांची. तर शेतकऱ्याचं खरंच खूप अवघड राहतं. अजून तर उन्हाळा पण नाही लागला, आणि आम्हाला प्यायला पाणी नाही आहे बघा. तर टँकर वगैरे मागावं लागते नंतर. तर खूप अवघड राहतं. सिटीना म्हणता ना 8 दिवसाला पाणी, तर त्यांना तरी 8 दिवसाला येतं, आम्हाला तर डायरेक्ट विकतच आणावं लागतं अशा विहीर खाली गेल्याच्या नंतर. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते बघा ताई, कारण की मला आता स्वयंपाक करायचा आहे. आणि आई पण एक आरी भरून येणार आहे. आणि मग आम्ही चुलीवर बाजरीच्या भाकरी वगैरे टाकणार आहे, त्याच्यातच वांगे भाजणार आहे आणि मस्त आज खंडोबाला जाणार आहे. तर सोनूजी बाप्पाच्या चॅनलवर त्या खंडोबाचा व्हिडिओ नक्की बघा. माझ्या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद. बाय.